नमस्कार शिक्षक मित्रांनो, आजचा माझा ट्युटोरियलचा विषय आहे स्वाध्याय. स्वाध्यायचा लॉंग फॉर्म आहे स्टुडंट व्हॉट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना. 3 नोव्हेंबर 2020 रोजी महाराष्ट्र शासनाने लॉन्च केलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त असून हा उपक्रमाचा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा हा या ट्युटोरियल मागील माझा उद्देश आहे. यामध्ये विभागानुसार मोबाईल क्रमांक देण्यात आलेले आहेत. या मोबाईल क्रमांक आपण सेव्ह करून व्हॉट्सअपद्वारे हॅलो नमस्कार असा मेसेज पाठवून हा उपक्रम आपल्याला ॲक्टिवेट करायचा आहे. राज्यातील 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्यासाठी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून स्वाध्याय डिजिटल होम असेसमेंट योजना उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी 3 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात आला. या माध्यमातून 1ली ते 10वीपर्यंतच्या सर्व इयत्तांमधील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या मोबाईलवर क्विज प्रश्नमंजुषा पाठवण्यात येईल. तर त्याच्या उपयोगातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालक विद्यार्थ्याच्या सद्यस्थितीबद्दल नियमित माहिती मिळवू शकतील. कोरोनामुळे शाळा 7 महिन्यांपासून बंद असल्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. एका स्मार्टफोनद्वारे 100 विद्यार्थी व्यग्र राहू शकतात. ज्या विद्यार्थ्यांकडे म्हणजेच त्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत तेही या उपक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. हा स्वाध्यायाचा सर्वात मोठा फायदा आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद SCERT च्या व लीडरशिप फॉर इक्विटी यांच्या वतीने स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. शिक्षण मंत्री माननीय वर्षा गायकवाड मॅडम यांनी मंगळवारी उपक्रमाचे उद्घाटन करून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शालेय शिक्षण विभागाचे कार्यक्रम व उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केले. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा मॅडम, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब, SCERTचे संचालक डॉक्टर दिनकर पाटील साहेब, विकास गरड साहेब आदी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढवण्यावर भर देण्यात येईल. प्रारंभी मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी मराठी आणि गणिताचे विषय सुरू झाले असून येत्या काही दिवसात उर्दू माध्यमही सुरू केले जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात नमूद केलेल्या पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान वाढीसाठी स्वाध्याय हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे असे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. स्वाध्याय सुरू करण्यासाठी विभागासाठी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे हॅलो किंवा नमस्कार असा संदेश टाईप करून पाठवा व विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन स्वाध्याय या उपक्रमात सहभागी व्हा. स्वाध्याय उपक्रम कोणासाठी? 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. माध्यम मराठी, सेमी इंग्रजी. विषय मराठी आणि गणित. कधी? दर शनिवारी. स्वाध्यायातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळ 1 आठवडा. वैशिष्ट्ये: दर शनिवारी विद्यार्थ्यांना गणितातील 10 आणि भाषेतील 10 प्रश्न सरावासाठी पाठवून त्यांना सरावासाठी प्रोत्साहित केले जाईल. विद्यार्थ्यांकडे सरावासाठी 1 आठवड्याचा वेळ असेल. अशा प्रकारे विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या कामगिरीचे स्वतःच मूल्यांकन करू शकतील.